उमरखेड तालुक्याला समाजकंटकांनी धरलं वेठीस. कुठे मूर्तीची विटंबना तर कुठे मिरवणुकीवर दगडफेक. मध्यरात्री उमरखेड येथे समाजकंटकांनी एका दुकानाला लावली आग. उमरखेड तालुक्यात 2 दिवसांपासून काही समाजकंटकांनी धुडगूस घातलाय. जनतेला तसेच पोलिसांना वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याचं दिसतंय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढाणके येथे मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. दुसरीकडे विढू या गावी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. त्यातच पुन्हा काल रात्री 10:30 वाजता उमरखेड येथील बस स्टेशन जवळ असलेल्या संतोष पेन्शनवार यांच्या किराणा दुकानाला आग लावून 2 ते 3 लाख रुपयांचं नुकसान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रात्री 1:30 वाजता FRI दाखल करण्यात आलाय. जाळपोळ करणारा अज्ञात व्यक्ती CCTV मध्ये दिसत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुकान पूर्णपणे जळण्यापासून वाचलंय. परंतु लगातार 2 दिवस पोलिसांना तसेच तालुक्याला वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या वेळीच आवळायला पाहिजे अशी भूमिका जनतेनं मांडली आहे. मागील 4 दिवसांपासून पोलिसांना दिवस रात्र झोप नसून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता, उपजिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचं संपूर्ण तालुक्यावर लक्ष आहे. पोलिसांनी काही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबार, उमरखेड, यवतमाळ.